मला पहिला प्रश्न तर आत्ता मुकुंदराव आपल्याला विचारायचा आहे. मुकुंदराव, या सगळ्या आंदोलनाकडे तुम्ही एक समर्थनाच्या भूमिकेत पाहता आहात. CJPचं आंदोलन हे अरविंद केजरीवाल यांनी जंतर मंतरवर जाऊन समर्थन दिलेलं आंदोलन आहे. मग असं असताना राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी वेगळ्या ठिकाणी आंदोलन का सुरू करावं? की या आंदोलनाकडे अशा पद्धतीने राजकीय आंदोलन म्हणून बघणं चुकीचं आहे. मुळात जे आंदोलन सुरू झालं ते एका प्रतिक्रियेमधनं सुरू झालं. त्याला नीटच्या निमित्ताने जी काही घटना घडली आणि त्याच्यामधनं जो रोष बाहेर आलेला तो युवकांचा रोष आहे. त्यामुळे आपल्याला याच्याकडे राजकीय याच्यापेक्षा चष्म्यातून बघण्याच्या ऐवजी खरं तर हा एक व्यवस्थेचा, शैक्षणिक व्यवस्थेचा गंभीर प्रश्न असं त्याच्याकडे बघायला पाहिजे. ज्या अर्थी 2 कोटीपेक्षा जास्त लोक या CJPला फॉलो करतात आणि त्याचबरोबर 10 लाखापेक्षा जास्त लोक शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागतात. त्यामुळे याच्यामधला मूळ मुद्दा जर आपण गमावला तर हे आंदोलन भरकटल्यासारखं होईल. पण मला मुकुंदराव माफ करा, एका प्रश्नाचं उत्तर लागेल इथे. आपण असं म्हणताय की जी लोक फॉलो करतायत, अहो ती ट्विटर आणि सोशल मीडियातली लोक आहेत. बरं, त्यात सुद्धा बरेचसे बॉट्स आहेत, बरेचसे भारतातले लोक नाही आहेत. तुम्ही त्यांच्या भरोश्यावर कसं म्हणता की हे जन आंदोलन आहे? आणि आत्ताच्या घडीला मुद्दा हा नाही की हे जन आंदोलन आहे की नाही. मुद्दा इथे असा आहे, CJPचं आंदोलन जर समजा जंतर मंतरवर चालू आहे तर काँग्रेस वेगळं आंदोलन का करतंय? काँग्रेस वेगळी आपली आंदोलनाची चूल का मांडतंय? CJPच्या आंदोलनामध्ये त्याच व्यासपीठावर यायला राहुल गांधी आणि प्रियांका गांधींना अडचण काय आहे? काँग्रेस आंदोलन अशा पद्धतीने तिथे का गेले याचं कदाचित काँग्रेसचे प्रवक्ते सांगू शकतील. पण मला वाटतं तुम्ही बोलताना एक मुद्दा जो केला तो मला महत्वाचा सांगायचा की जवळजवळ 97% भारतीय आहेत त्याच्यामध्ये जे फॉलो करतात CJPला. त्यामुळे आपण जे किंवा एकूण नॅरेटिव्ह जे पूर्वी सुद्धा चालवण्याचा प्रयत्न झाला की याला देशाबाहेरच्या शक्ती मदत करतात का, तिथपासून महाराष्ट्रातले काही शेतकरी नेते जे सत्तेसाठी कुठे इकडे तिकडे फिरतात ते लोक सुद्धा याला दहशतवादी म्हणून संबोधायला लागलेत आज. त्यामुळे हे यांचं धाडस कशामुळे होत आहे? तर मुळात यांच्या मागे सत्ता आहे म्हणून कुठल्याही मुलांवरती कुठलेही दोषारोप लावणं हा या सगळ्याचा उद्देश आणि त्याच उद्देशाचा हा सगळा भाग आहे. ते षडयंत्र रचलं जावं, की हे जे आंदोलन शांतता मार्गाने चालू आहे त्याला कुठेतरी ठपका लागावा, या पद्धतीचं धोरण सातत्याने दिसतंय. काल दिवसभरामध्ये जवळजवळ 200 पेक्षा अधिक जास्त व्हिडिओ आपल्याला दिसलेले आहेत, ज्या व्हिडिओमध्ये मुलींना छातीवरती पोलिसांनी पाय दिलेला आहे. त्याचबरोबर काही तरुण असे म्हणतात की मारा आम्हाला, अशा पद्धतीने त्यांच्या समोर हातबल होऊन हात जोडतायत. अशा पद्धतीचे व्हिडिओ आलेत. हे सगळे व्हिडिओ होत असताना कालचा तो जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये पण आपण लक्षात घ्या. पण मुकुंदराव, एक मुद्दा नक्कीच जन्माला येईल. आपण असं म्हणताय की पोलिसांनी अन्याय केला, पोलिसांच्या अन्यायाचा कुठेही कुठल्याही प्रकारे समर्थनाचा इथे मुद्दा नाहीये. पण आपल्याला एक लक्षात घ्यायला हवं की याच आंदोलकांच्याकडून एका पोलिसाचं हेल्मेट उडवण्याचा प्रयत्न झाला. त्याची दृश्य थोड्या वेळापूर्वी आम्ही दाखवली आणि त्याच्या जवळपास जीव घेण्याचाच प्रयत्न होता. असं काही झाल्याच्या नंतर बचावात्मक जर समजा पोलिसांनी कारवाई केली आणि त्यातही भयानक दगडफेक झालेली आहे, ही सगळी वृत्ती या आंदोलनात घुसलेली आहे. आपण मान्य करायला हवं. मला असं वाटतच नाही अजिबात. कारण याच्यामध्ये आंदोलनामध्ये तुम्ही त्या सगळ्या मुलांच्या मागेवर बघितलं तर पाठीवरती बॅग आहेत, त्यांच्या वॉटर बॅग आहेत आणि पाण्याच्या बॉटल देऊन ते फिरतायत मुलं. हे आंदोलन काय आहे तर तिथे बॅरिकेड आहे, त्या बॅरिकेडच्या निमित्ताने तिथे बाचाबाची झालेली दिसते आणि ढकलाढकली झालेली दिसते. त्याच्यानंतर एक सरदारजी तिथे पोलीस जो आहे तो लाठी मारायला सुरुवात करतोय. आणि त्याच वेळी हे लक्षात घ्या की ही जी गाडी आहे, ज्या गाडीवरती अभिजित दिप्ते बसलेले होते, ती गाडीची चारही चाकं पंक्चर केली गेली होती आणि ती मीडियाने दाखवली आहेत यानंतर. त्यामुळे ती गाडी 200 मीटरपेक्षाही पुढे गेली नाही जंतर मंतर पासून. त्यामुळे हे सगळं जे धोरण आहे ते संसदेकडे जाताना त्यांनी आधीच सांगितलेलं होतं की आम्ही आंदोलन संसदेकडे जाणार आहोत, परंतु प्रत्यक्षामध्ये ही गाडी पंक्चर केली गेली आणि त्यांना त्या पद्धतीने अडवणुकीचं धोरण राबवलं गेलं. तर ते बॅरिकेड्स आहेत तिथे. मुकुंदराव, चर्चेला पुढे नेऊयात. मुकुंद किर्दत्त, इथे मुद्दा हाही गरजेचा आहे की चर्चेत व्यक्तिविशेषापुरतं आंदोलन राहावं का, की व्यवस्था विशेष असावं? म्हणजे व्यवस्थेच्या बदलण्याच्यासाठी उपाय सुचवण्याऐवजी मंत्र्याचा राजीनामा असं राजकीयीकरण या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं होणं योग्य आहे का? मुकुंद किर्दत्त. राजकारण नाही, मुळातच प्रश्न असा होता की 1 महिन्यापूर्वी आंदोलन सुरू झालेलं. या आंदोलनाची मुख्य मागणी अशी होती की ज्या पद्धतीची जबाबदारी या शिक्षण मंत्र्यांनी घ्यायला पाहिजे, 21 जणांचं जर आत्महत्या होत असतील तर जी मुलं स्वतः डॉक्टर होऊन अनेक लाखो लोकांना
चांगली आरोग्य सेवा देऊ शकतात अशा मुलांना स्वतः आत्महत्या करावी लागावी हे अतिशय दुर्दैव आहे. आणि हे शिक्षण व्यवस्थेचं दुर्दैव आहे. याची जबाबदारी एक्झॅक्टली कोण घेणार? याची जबाबदारी कुठल्या तरी खालच्या अधिकाऱ्यावर देऊन चालत नाही. आपण पाहिलं की याच्यामध्ये जे 13 लोक अटक झाले त्याच्यामधले 11 लोक पुण्यामधले, ज्याला आपण शिक्षणाचं माहेरघर म्हणतो, त्या संस्था सुद्धा बीजेपीशी संबंधित आहेत. या इथला राजस्थानचा जो माणूस सापडला आहे तो पण भाजपशी संबंधित आहे. म्हणजे हे नेटवर्क काय आहे? या नेटवर्कची जबाबदारी कोणाची? हा एक मूळ मिनिट प्रश्न आहे. त्यामुळे एक मिनिट आता यातला मुद्दा बरं झालं तुम्ही या विषयापर्यंत आणलात. विश्वास पाठक यांच्यापर्यंत पोहोचायचंच आहे. मुकुंद किर्दत्त असं म्हणतात की सापडलेली माणसं भाजपाची आहेत. कदाचित त्यांना माटेगावकर माहीत नसेल, माटेगावकरांनी केलेली वक्तव्य माहीत नसतील आणि माटेगावकरच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये उभं राहिलेलं पेपर फोडण्याचं राजकारण आणि षडयंत्रही त्यांना ठाऊक नसेल. मुकुंदराव, आज सगळ्यांचेच सगळे हात लागेबांधे याच्यामध्ये आहेत. याचा अर्थ आपण काही व्यवस्थेला हातच लावायचा नाही असा होत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती अत्यंत वाईट झालेली आहे. परंतु प्रश्न असा आहे की या सगळ्या मुलांना आपण ज्याला भविष्याचा आधार म्हणतो, ती त्यांचं शिक्षण म्हणतो, याच्यासाठी आपण काय देणार? यांना विश्वासार्ह सिस्टीम देणार की नाही? त्यांचा शिक्षण व्यवस्थेवरती विश्वास राहील का नाही? परीक्षा व्यवस्थेवरती त्यांचा विश्वास हवा की नको? पैशाने सगळं विकत घेता येतं, क्लासेसच्या सहाय्याने सगळं करता येतं. अशा पद्धतीची जर मानसिकता झाली तर या इथला युवा निराशेमध्ये जाणारच आहे. त्याचंच हे उदाहरण आहे. ती 21 मुलं आत्महत्या करतात. त्यामुळे या सगळ्यामध्ये जी जबाबदारी आहे ती जबाबदारी कोण घेणार? पटकन आता या मुद्द्याला पुढे नेऊ. विश्वास, आपल्याला हे आंदोलन कोणत्या दिशेने जाताना पाहायचं आहे? राजीनामा हा एकमेव पर्याय आहे का व्यवस्थेतला बदल अपेक्षित आहे? 30 सेकंदात सांगा. मला पुढचे प्रश्न इतर दोघांनाही विचारायचे. याच्यामध्ये मुळात खरं तर ही चर्चेची खिडकी यांनी फार पूर्वी आधी उघडायला हवी होती. 1 महिन्यापूर्वी हा विषय सुरू झालेला होता. तेव्हापासून चर्चेसाठी एक साधा प्रतिनिधी, त्यांचा 3 किलोमीटर अंतरावरती संसद भवन आहे, तिथे जंतर मंतर आहे, हे 3 किलोमीटर अंतर पार करता आलं नाही. एक साधा सदस्य सुद्धा, तिथे प्रतिनिधी सुद्धा ते पाठवू शकले नाही. भाजपचं एक टुलकीट आहे. माझा तर उलटा आरोप आहे की भाजप अराजकतावादी आहे, म्हणूनच हे असं आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केला जातो. शेतकरी आंदोलनामध्ये पण आपण पाहिलं की 1 वर्ष हे चिघळवलं गेलं. 700 लोक मेली. त्याच्यानंतर त्या विधेयक मागे घेतली गेली शेतकऱ्यांच्या संदर्भातली. त्याचबरोबर मुष्टियोद्धा म्हणजे जे कुस्तीगीर आहेत त्यांच्या संदर्भातलं आंदोलन आहे. असाच गुंडाळण्याचा प्रयत्न ठीक आहे. कपिल ढोके खाता खाता थोडंसं थांबा. उत्तर द्यायचंय आपल्याला. 30 सेकंद उरलेली आहेत.